कुची तालुका कवठेमहांकाळ येथील हनुमान मंदिरात द्राक्ष बागायतदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या, विक्री व्यवस्थेतील त्रुटी तसेच शासनाच्या धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील होते. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष मारुती उर्फ नाना चव्हाण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना मारुती चव्हाण यांनी द्राक्ष बागायतदारांच्या समस्या गंभीर असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री व्यवहारात कोणतीही सूट देऊ नये आणि सर्व व्यवहार रोखीनेच करावेत असे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी कोणत्याही मूल्य भूलथापांना बळी न पडता दर्जेदार बेदाणा उत्पादनावर भर द्यावा असेही ते म्हणाले. द्राक्ष उत्पादनासोबतच विक्री व्यवस्था सक्षम करणे तितकेच महत्त्वाचे असून शासनाकडून द्राक्ष बागायतदारांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बेदाण्यावर आयात कर लावावा तसेच शेतीसाठी ठोस आणि दीर्घकालीन धोरण निश्चित करावे अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष सूरज पाटील यांनी द्राक्षांची विक्री किलोप्रमाणे करावी व 20 किलो मागे 1 किलो सूट देण्याची अन्यायकारक पद्धत तात्काळ बंद करावी अशी ठाम भूमिका घेतली. गावोगावी पर्जन्यमापक यंत्रे बसवावीत तसेच शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना त्यांनी त्यावेळी केली. काही ठिकाणी परिस्थिती गंभीर होत आहे की द्राक्ष बाग काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांबाबत सर्व पुरावे ग्रामपंचायतीकडे ठेवावेत व व्यापारी व एजंट यांना जबाबदार धरावे असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीस सरपंच सहदेव गुरव, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक यादव अगळगावचे माजी सरपंच संदीप पाटील, शंकर पवार, अनिल हसबे, विजय पाटील, जाखापूरचे उपसरपंच अतुल पाटील यांच्यासह कुची, जाखापूर आणि वडगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक द्राक्ष बागायतदार संघाचे अप्पासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शंकर पवार व राहुल माळी यांनी केले तर आभार सरपंच सहदेव गुरव यांनी मांडले. कवठेमहांकाळ वार्ता शिकवायची गरज नाही, पण आता आपली विक्री व्यवस्था हे सगळ्यात महत्वाची होऊन बसले की पिकवतोय. आणि आता ही नवीन नाना पिढी आली ना, यांना जास्त काय मारा काय औषध करा हे सांगायची गरज नाही. जरा शिक्षणात असल्यामुळं जुन्या पद्धतीपेक्षा नवीन आता आलेले सगळे नवीन शेतकरी म्हणजे मुलं आहेत, नवीन करायला लागले तरुण, यांच्यामुळं खरोखरच ह्यात शेतीत द्राक्षाचा बदल व्हायला लागलाय. पण आता खायला शिकवत असताना जसं सांगितलं आपण याच्यासाठी पोषण आहारात बेदाण्याचा समावेश केला, तसंच आपली द्राक्षे सुद्धा कशी लोकांनी खाल्ली पाहिजे सांगतो. मकर संक्रांत आली की तिळगुळाचा आणि मकर संक्रांतीचा सणाचा जसं जोड करून दिल्या आणि तसंच अक्षय तृतीयेला आमरस खायचा, तसं आम्ही सुरुवात केलं की आपण आपल्या शिवरात्रीचा उत्सव आपण द्राक्ष उत्सव म्हणून साजरा करायला आम्ही केला. पण आम्हाला कृषी विभागानं, कलेक्टरने सगळ्यांनी साथ दिली आणि सांगलीत एक चांगल्या प्रकारचा द्राक्ष महोत्सव आपण साजरा केला की आपण एक त्या काळात आपली द्राक्ष पण उपलब्ध असतात आणि सण पण देशभर असतो तो. त्यामुळं आपली द्राक्ष त्यांनी खाल्ली पाहिजे, की आपण सुद्धा खाल्लं पाहिजे ना. आता टीव्हीवर रोज जाहिरात येते, संडे हो मंडे, रोज खाऊ अंडे. आपण सुद्धा आपल्या हिची जाहिरात केली पाहिजे, त्या क्वालिटीचं सगळ्याला विक्री करून देण्यासाठी केलं पाहिजे. त्यानंतर मागच्या वर्षीच आम्ही सांगितलं होतं की किलोच्या दरानं द्राक्षे विका आणि सूट द्यायची नाही. पण थोडस फार काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला केलं, पण माल जास्त किंवा विक्री होतोय का नाही ह्या भीतीपोटी पुन्हा आणि व्यापाऱ्याचा ऐकायची वेळ आली, ऐकायला लागलं. पुन्हा आपल्याला जे द्राक्ष व्यापाऱ्यांनी फसवणूक केली आणि आपले पैसे दिले नाहीत ते बुडवायसाठी आम्ही पहिल्यांदा सगळ्यांची मिटिंग बोलवली. पालकमंत्र्यांना पण त्यात घेतलं. आम्ही SP कलेक्टर ऑफिस कडून नानाने वगैरे सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यांनी आम्हाला कंडिशन घालून दिले की बाबा आम्ही ह्याच्यावर कसे का आमच्याकडे अर्ज मागवले तर अर्ज प्रत्येकाने सांगितले माझे 1 लाख आहेत, माझे 2 लाख आहेत, ह्याच्याकडे आहेत, त्याच्यात. पण त्यांनी सांगितलं की यावर गुन्हा नोंद करायचा झालं तर काहीतरी प्रूफ पाहिजे. आपण सुद्धा आपली द्राक्षे विकतोय, तो गाडी भरून गेली की तो कोणतर किन्नर नाहीतर कोणतर छटर फटर असतोय, ती एका चिठ्ठीवर लिहून देतोय हे टाकून, आपण तेवढी चिठ्ठी घेऊन बसतोय. असं नसायला पाहिजे. आपण सुद्धा आपलं एखादं पुस्तक किंवा
पावती पुस्तक छापायला पाहिजे की त्याच्यावर कुठल्या व्यापाऱ्याला माल दिलाय, गाडी नंबर किती आहे, त्यानं किती आज माल नेला, आपले किती पैसे, हे SP ऑफिसने त्यांनी सांगितले ही कंडिशन, आम्ही त्याच्यावर गुन्हे कसे दाखल करायचे म्हणजे. तरी सुद्धा कलेक्टरना सांगून 2-3 वेळा मिटिंग लावल्यानंतर ते केलं. आम्ही संघात अर्ज मागवले. एवढे लोक अगोदर पैसे गेलेत म्हणून आणते की त्या जुन्या मिरज गेस्ट हाऊसला बसायला जागा नव्हती आणि प्रत्यक्षात अर्ज येताना पण महिना वाट बघितला, 2 महिन्याला 60-65 याच्यावर अर्जच येणार. पण आलेले सुद्धा आम्ही SP ला सांगून दिले. मग त्यांनी ज्या तालुक्यातले अर्ज आहेत ते पोलीस स्टेशनला पाठवले आणि SP ने असं सांगितले की तिथं जाऊन त्या शेतकऱ्याला फक्त गुन्हा नोंद करायला सांगा, फिर्याद द्यायला सांगा. एकही शेतकरी गेला नाही. मग ह्याचे त्यांना सगळ्यांना हे फावतंय आणि होतंय. आता त्यावेळी हे विषय आला की आता याच्यात एजंट आज आपल्या गावात आणि कवठेमंकाळ तालुक्यात, सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आज एक सुरुवात झाली. आम्ही म्हणायचो पोल्युशन कुंडलच क्रांतीचं गाव आहे, पण कवठेमंकाळ तालुक्यातलं कुची गाव सुद्धा एक क्रांती उभा करायला लागले शेतीच्या क्षेत्रातली. आणि या क्रांतीच्या सुरुवातीच्या क्रांती ज्योतीच्या मिटिंगला आपल्या सांगली महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, या गावचे प्रथम नागरिक गुरवसाहेब, दुसरे संचालक आप्पासाहेब पाटील, द्राक्ष संघाचे संचालक जितेंद्र जाधव, आगळगावचे सरपंच संदीप पाटील, जाकापूरचे सरपंच, आपण सर्वच या गावातील सर्व एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले द्राक्ष बागायतदार, सर्व पदाधिकारी असतील गावातल्या संस्थांचे, ज्यांनी चांगलं नियोजन आणि आपण सगळ्यांनीच कंबर कसली आज ही क्रांतीची सुरुवात या गावात झाली. या कार्यक्रमासाठी दैनिकाचे पत्रकार बंधू, काही मीडियाचे लोक असतील आणि आपण सर्व द्राक्ष बागायतदार आणि सर्व ग्रामस्थ बंधू, पहिल्यांदा एक रील आपल्याला थोडकी करायची आहे. ती अशी गेली पाहिजे की द्राक्षाची, मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं मी सर्व तमाम द्राक्ष बागायतदारांना पहिल्यांदा विनंती करतो की कोणीही सूट द्यायची नाही. 1 किलोवर सौदा झाला पाहिजे, रोखीनं व्यवहार केला पाहिजे. उधारीनं व्यवहार करायचा असेल तर तुम्ही त्याचं चेक घ्या, पूर्ण माहिती घ्या, आधार कार्ड घ्या, माहिती घ्या त्याच्या भागातली, त्याची आर्थिक सक्षमता किती आहे, मागल्या 10 वर्षाचा त्याचा सिबिल बघा, म्हणजे डेटा आपला. सिबिल म्हणजे काय? डेटा की ह्याचं खरंच पैसे भागवलेत का 10 वर्षात, यानं 5 वर्षात, असा त्याचा डेटा घ्या आणि मगच त्याला उधार द्या, नाहीतर देऊ नका, रोखीनच व्यवहार करा. ही बारकी रील सगळ्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सगळ्या फेसबुकला जाऊ दे आणि आपण सर्व द्राक्ष बागायतदारांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कुणालाही न घाबरता सूट द्यायची नाही. द्राक्ष खपते, काळजी करू नका. द्राक्ष खपत नाहीत म्हणून तुम्ही उगाच सूट द्यायची, कुणीतरी भीती घालतोय म्हणून सूट द्यायची, तुम्ही कुणी घाबरू नका. तुम्हाला काय जर अडचण वाटली तर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाला संपर्कात करा. माझा नंबर घ्या, रात्री 12ला करा, पहाटे 4ला करा, कधी मला फोन करा. असं कधी घडलेलं नाही की मी फोन उचलत नाही उचलला तर परत करत नाही, असं कधीही घडलेलं नाही आणि घडून पण देणार नाही. कारण मी फक्त 4 तास झोपतो. किती? 4 तास ओनली. कधी फोन करून बघा तुम्ही. साहेब फोन नंबर सांगा सगळ्याची. 9975 032 179. 9975 032 179 ह्या नंबरवर तुम्ही फोन करा. तुम्हाला कुठेही असू दे, रात्री 12ला बोलवा तुम्ही. काय ड्रायव्हर लागत नाही, माझी गाडी घेऊन मी तिथे येऊ शकतो. तुमच्या कोंबळीच्या मळणगावच्या बऱ्याच 2-3 शेतकऱ्यांचे पैसे रात्री 10 वाजता फोन करून तू देतोस का, मी तिथे येऊ. 2 दिवसात तिने पैसे चेक दिले. शेतकऱ्यांसाठीच आपण काम करायचं आहे, कारण आपण ज्या कुळात जन्मलोय तो शेतकऱ्याचा कुळ आहे. आणि आज इथपर्यंत मला एवढ्या चांगल्या जागेवर आणले. संदीप पाटील साहेब, तुमच्याकडे माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माझा इतिहास माहित नाही का, तर मी कामाला जात होतो, कामाला MIDCत जात होतो. बाग गाठली 93ला. तिथून पुढं दिवस चांगला आला. आई भाजीपाला विकत होती आणि भाजीपाला विकल्याशिवाय आमची चूल पेटत नव्हती.